संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज करते ढेमशाची भाजी। ढेमशाच्या भाजीसाठी मी घेतले 7-8 ढेमशे, थोडी घेतली छान कोथिंबीर, 7-8 घेतलेत लसूण, थोडे घेतलेत 1.5 चम्मच तीळ, थोडं घेतलं खोबरं कापून आणि अर्धी वाटी शेंगदाणे। आधी आपण शेंगदाणे, खोबरं आणि तीळ भाजून घ्यायचं। याला छान 2 मिनिटं भाजू द्यायचं। खोबरं आणि शेंगदाणे भाजेपर्यंत आपण ढेमशे कापून घ्यायचे। ढेमशाला असे गोल 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 आपल्याला भरलं ढेमसं करायचं आहे ना, असं करून घ्यायचं। बघा छान असं कापून घ्यायचं, आतलं थोडंसं काढून टाकायचं आपल्याला मसाला भरायला। शेंगदाणे आणि खोबरं आपलं भाजून झालं, आपण तीळ टाकायचे। तीळ नंतरच भाजायचे, का की त्याला हलक्या हाताने भाजायचं असतं। हे भाजून झालं, आपण आता याला काढून 2 मिनिटं गार होऊ द्यायचं, मग मिक्सरला फिरवायचं। आपण शेंगदाणे खोबऱ्यामध्येच मीठ टाकायचं, मसाल्याची हळद बी टाकून घ्यायची, अर्धा चम्मच काळा मसाला बी टाकायचा, 1 चम्मच लाल तिखट बी टाकायचं, लसूण आणि आपली कोथिंबीर। आता आपण हे फिरवून घ्यायचं। हे बघा छान झाला मसाला। आपण आता याला काढून घ्यायचं आणि ढेमशात भरायचं। चला आपण आता हा भरून घ्यायचा। मस्त छान लागते अशी ढेमशाची भाजी। चला आता आपण सगळे ढेमशे असे भरून घ्यायचे। ढेमशे झाले बघा भरून, थोडासा मसाला उरला ते आपल्याला नंतर लागन। चला आधी आपण आता फोडणी द्यायची। 3 पळे तेल टाकून घ्यायचं आपण। तेल सुटायला पाहिजे भाजीला, छान लागते भाजी एकदम। तेल तापलं आपलं, मोहरी टाकायची। मोहरी तडतडली का थोडा कढीपत्ता टाकायचा त्याच्यात, फोडणीला छान लागती फोडणी त्याची। आता त्याच्यात कढीपत्ता, त्याच्यात ढेमशे सोडायचे आपले। छान याला 2 मिनिटं वाफ बसू द्यायची। बघू आपण आपली वाफ बसली का। छान बसली बघा। आता आपण याच्यामध्ये हे राहिलेला मसाला टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं। छान याला 10 मिनिटं शिजू द्यायचं। बघा छान झाली आपली ढेमशाची भाजी। एवढी ग्रेव्ही तर पाहिजेच, मसाले वांग्यासारखेच केले ढेमशे भरलेले। आता काढते दाखवते ताटात। ही बघा झाली आपली भरले ढेमशाची भाजी तयार। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा।